आमचा फोटो काढला काय हा तुझ्या भेटीला आलतो मी. आपणही एका काळी ह्या परीक्षाला बसलोय, पेपर फुटले असते, दुसरे मुलांना असं जर वशिला बसला असता तर कदाचित आता म्हणजे अभ्यास करणाऱ्या मुलांचं नुकसान होतंय. तुमच्यासारखे लोक आम्हाला भेटले नसते, मग एखादं कॉपी करणारा व्यक्ती इथं बसले. ज्यांच्याकडे पैसे नाही, शेतकरी बी आज त्याच कॅटेगरीमध्ये आलं म्हणून आज आरक्षण मागायची वेळ आली. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते अभ्यास नाही करत, ते पैसे देऊन आज माझ्यापर्यंत विषय आलेले. माझ्या सासवडी महसूल मंत्र्यांकडे आहेत म्हणून 20 लाख रुपये देतो परीक्षा द्या, तेही नाही तर मग TCS, टाटा, इतर राजकीय संबंधी नेते तर कंपनीमध्ये येतात का सगळे? हो हो. काय मागणी आहे नेमकी आणि तहसीलदारांना काय निवेदन देणं, या पुढची भूमिका काय असेल? विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे की मागच्या काळात 3 महिन्याचे तलाठीच्या परीक्षा होत्या आणि आता जलसंधारण विभागाच्या ज्या परीक्षा होत्या सर्रास पेपर फुटत आहे. TCS सारख्या कंपनीने जरी ते वृत्त घेतला असलं तरी त्यांच्या माध्यमातून 10 मिनिटं आधी पेपर जनरेट होतो असं त्यांचं वाक्य आहे. तरीही पेपर आन्सरशीट सहित हॉल तिकीटचं रूप बदलून पेपर फुटत आहे. कुठंतरी गोरगरीब कुटुंबाच्या मुलांवर नुकसान झालंय, त्यांचं फार वर्षानुवर्षाची मेहनत त्यांची वायाला जाते. तर आपण काहीतरी ह्याच्यावर कारवाई करावं, शासनाला ही आमची निवेदन. काय शासन आणि कंपनी यांची आर्थिक देवाणघेवाण असू शकते का, काय वाटतं तुम्हाला? आता कन्सल्टन्सी सर्व्हिस फार मोठी कंपनी आहे असं वाटत तर नाहीये, पण कुठंतरी हलगर्जीपणा कंपनीकडून होतोय. बीड सारख्या ठिकाणी जर सेंटर असलं, साध्या कम्प्युटर कॅफेमध्ये जर तिथं या परीक्षा घेणार असतील तर तिथं पेपर फोडणं काही इतकी अवघड गोष्ट नाही. म्हणून थोडेसे ह्याचे जे कायदे आहेत त्याला थोडं अजून स्ट्रिक्ट करण्याची गरज आहे आणि कठोर कारवाई झाली पाहिजे. अशा लोकांकडून जर 15-20 लाख रुपये एका विद्यार्थी मागे जर घेत असते तर तुम्ही विचार करा, आर्थिक व्यवहार फार मोठा आहे. धन्यवाद.